अनुजाताईचा मोबाईल वाजला आणि सखीने तो उचलला. अनुजाताई तिच्या स्टडी रूम मध्ये बहुतेक अभ्यास करीत असेल म्हणून तिने तो फोन उचलला. तो अनुजाची मैत्रीण प्रिया हिच्या आईचा होता. ती म्हणाली, सखी ना ग तू, जरा देतेस का अनुजाला, एक महत्वाचे काम आहे. सखी वेगात अनुजाच्या स्टडी रूम मध्ये गेली तर आतून कडी होती आणि घुंगरांचा आवाज ऐकू आला आणि सखीची पावले थिरकायला लागली. पण मोठ्या मुश्किलीने तिने आपल्या भावनांवर ताबा ठेवला आणि दारातूनच अनुजाला आवाज दिला. अनुताई, तुझा फोन आला होता, जरा दार उघडतेस का. अनुजाची पावले जोरात वाजली आणि ती आतून ओरडतच आली, कशाला आलीस ग सखी, समजत नाही तुला, मी रियाज करत होते ते, आणि तुला तर चांगलेच माहितीये मला डान्स करताना कोणीच डिस्टर्ब केलेले आवडत नाही. तुला काय कामं नाहीत, का पाडत ठेवतेस माझ्यावर. हे बघ, तू नोकर आहेस, तशीच राहा, कळलं. माहितीये मला अनुताई, पण फोन द्यायला आले होते. म्हटलं प्रियाताईंच्या आईंचा फोन आहे, काहीतरी महत्वाचे काम असेल म्हणून आलेवर. तुम्ही तुमचा फोन खाली डायनिंग टेबलवर विसरला होतात. आपली चूक लक्षात येताच अनुजा म्हणाली, बरं दे फोन आणि जा तू तुझ्या कामाला. आणि हो, मला अनु म्हणू नकोस, तो फक्त माझ्या आई बाबांचा अधिकार आहे, समजलं. मान हलवत सखी खाली गेली. सखी लहान असल्यापासून आपल्या आजीबरोबर अनुजाकडेच राहत होती. स्वयंपाक पाणी, इतर कामे, भाजी आणून निवडून ठेवणे वगैरे कामे त्या करायच्या. या घरी दोघी कित्येक वर्षापासून राहत होत्या. सखीच्या आई बाबाला अपघात होऊन त्यांचे निधन झाल्यापासून त्या दोघी तिथेच राहत होत्या आणि त्यांना घरातीलच एक म्हणून अनुजाच्या आई वडिलांनी लोभ लावला होता. आता सखी 18 वर्षाची झाली होती. अनुजाने लगेच प्रियाच्या आईला फोन लावला. म्हणाली, काय झालं काकू, आता तुमचा फोन आला होता, मी वर प्रॅक्टिस करत होते. प्रिया पण करते आहे ना प्रॅक्टिस. आता आमच्या कार्यक्रमाला फक्त 8-10 दिवसच राहिले आहेत म्हणून विचारले. त्यावर प्रियाची आई म्हणाली, कसं सांगू तुला अनुजा, अगं प्रिया जिन्यावरून पडली, तिचा पाय फ्रॅक्चर झालाय, मोठीच पंचाईत झालीये, रडतीये ती कालपासून. काय करावं करत नाही. अनुजाच्या डोळ्यापुढे एकदम अंधारच दाटला. आता मी काय करू, किती प्रतिष्ठित स्पर्धा आहे ही, कोण माझ्या बरोबर करेल हे नृत्य. नृत्याची प्रिया इतकी समज कुणाला असणार. निराश झालेली अनुजा जेवायला पण खाली आली नाही. अनुजाची आई कॉलेजमधून आली. सखी तिला म्हणाली, अनुजाचा काहीतरी मोठाच प्रॉब्लेम झाला असावा. मी 2-4 वेळा तिच्या खोलीपाशी गेले, पण काकू मला तिच्या खोलीत जायचे धाडस झाले नाही. प्रियाच्या आईचा फोन आला होता, जरा जाऊन बघता का, काय झाले ते. ती आज जेवली पण नाही. आई लगेच वर अनुजाच्या खोलीत गेली तर अनुजाने आपल्या खोलीचा दरवाजा आतून बंद केला होता. तिने दारावर टकटक केले. अनु बेटा, दार उघडतेस का. अनुजाने दार उघडले. आई म्हणाली, काय झाले. अनुजा म्हणाली, आई, प्रियाचा पाय फ्रॅक्चर झालाय. युथ फेस्टिवलला फक्त 10 दिवस राहिलेत. आता माझ्याबरोबर कोण डान्स करेल. ही स्पर्धा माझ्यासाठी खूप महत्वाची होती. कॉलेजला आमच्याकडून खूप अपेक्षा होत्या. उद्याच कॉलेजमध्ये काय ते कळवावे लागेल. तिच्या केसांवरून हात फिरवीत तिची आई म्हणाली, नको काळजी करूस, बघू काहीतरी करू. त्यावर उसळून अनुजा म्हणाली, स्पर्धेला 8-10 दिवस राहिले असताना तू शांतपणे कसे काय म्हणू शकतेस की आपण करू काहीतरी. तू माझी समजूत घालते आहेस ना. मला माहित आहे असं काहीही होणार नाहीये. थोडा वेळ दोघीही गप्प राहिल्या. मग आईने सखीला हाक मारली. सखी लगेच आली. मग आई सखीला म्हणाली, सखी, तू अनुजाताईला मदत करशील, तिला तुझ्या मदतीची गरज आहे. त्यावर अनुजा जरा रागावूनच आईला म्हणाली, आई, तिथे स्पर्धेत काय मी नाच ग गुमा म्हणून नाच करू की पिंगा घालू. तू काहीतरीच भन्नाट अशक्य कल्पना मांडू नकोस. हा माझा प्रॉब्लेम आहे, तो मलाच सॉल्व्ह करावा लागेल. तुम्ही जा बघू खाली, मी बघते काय करायचे ते. त्यावर अनुजाची आई म्हणाली, अगं एकदा बघ तरी हिची नृत्य कला. तुला माहित आहे का, तू तर नृत्य शिकतेस, पण सखीच्या जन्माच्या आधीपासून हिच्या घरी नृत्य कला आहे. हिच्या आजीचा तमाशाचा प्रसिद्ध फड होता, पण दुर्दैवानं फड सांभाळणाऱ्या मुलगी आणि जावई यांचा एका अपघातात मृत्यू झाला. फक्त ही बाळ सखी आणि तिची आजी वाचली. तेव्हापासून सखीच्या आजीनं नाच जरी बंद केला असला तरी देवाची सेवा म्हणून घरी नृत्य सेवा चालूच ठेवली. पुढे सखी 3 वर्षाची असताना खंडोबाच्या साक्षीनं हिला नृत्यगुरूचा गंडा बांधला. या सर्व गोष्टी तुला माहित नाहीयेत,
हवं तर तू सखीची परीक्षा घेऊ शकतेस आणि नंतरच ही योग्य आहे का तुझ्याशी सोबत करायला ते तूच ठरव. अनुजानं मनाविरुद्ध मान डोलावली आणि मग सखीनं नृत्याच्या क्लासिकल ट्यूनवर अतिशय सुंदर नृत्य करून दाखवले. सखीचं नृत्य कौशल्य पाहून अनुजा चकित झाली. खरं तर अनुजाला वाटले की ही तर माझ्यापेक्षाही सुंदर नृत्य करते. पण अनुजानं एकच शब्द वापरला, बघू. अनुजानं सखीला नृत्याचा विषय सांगितला. जोडी तुझी माझी या विषयावर आपल्याला नृत्य करायचे आहे. सखी, आपल्यासाठी ही खूप मोठी संधी असणार आहे. त्या विषयाअंतर्गत शंकर आणि पार्वती ह्यांचं नृत्य असणार आहे. शंकर पार्वतीच्या प्रेमाची, त्यागाची व मिलनाची गोष्ट आहे. शेवटी शंकर आणि पार्वतीचं बिजली नृत्य होईल, ज्यात पूर्ण प्रेक्षक, परीक्षक आणि या दोघी बेभान व्हायला हव्यात ही अनुजाची अपेक्षा असते. कथा ऐकूनच सखी मुग्ध होते. हे नृत्यनाट्य एकूण 25 मिनिटांचं असते आणि त्याचं लिखाण कॉलेजचा लोकप्रिय कवी प्रीतिश ह्यानं केलेले असते. सखी आणि अनुजानं रोज जीव तोडून प्रॅक्टिस सुरू केली. शेवटी स्पर्धेचा दिवस उजाडतो. संगीत सुरू होताच सखी बेभान होते. गाण्याची लय वाढत जाते आणि जणू सखीच्या अंगात बिजलीच संचारते. अनुजा पार्वतीची तर सखी शंकराची भूमिका करीत होती. पार्वती स्वतःला अपमानाच्या कुंडात जाळून घेते. शंकराला हे वृत्त समजते आणि अतिशय दुःख, अपमान आणि निराशा अवस्थेत तो तांडव नृत्य करतो. पार्वतीचा आत्मा सर्व पाहतो. मी काय करू? शंकराच्या नृत्यानं सप्तपाताळ, आकाश, पृथ्वी सर्व थरारून उठतात. किती दिवस, महिने, वर्ष, शतके त्यांचं हे तांडव नृत्य चालते माहीत नाही. मग त्या महात्म्याला शांत करण्यासाठी पार्वतीला पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि पुन्हा ती प्रियतमा, पुन्हा ती अभिसारिका आणि पुन्हा ती उमा, त्याच्या मनात तेच प्रेम उत्पन्न करायचे असते. शंकराचं तांडव चालूच असते आणि त्याला वश करण्यासाठी पार्वतीचा प्रयत्न. मग एक दिवस असा येतो की शंकराला आपले श्रेयस आणि प्रेयस दोन्ही पार्वतीच्या रूपात मिळते आणि दोघंही आनंदी होतात. अनुजानं सखीचं ते बेभान नृत्य पाहून तिचे हात हातात घेऊन तिच्या हातावर हळूच ओठ टेकले आणि त्या दोघींच्या अंगावर रोमांच उभे राहिले. फेस्टिवलमध्ये अनुजा सखीचं नृत्य अव्वल ठरले. त्यांनी कॉलेजला प्रथम पारितोषिक मिळवून दिले. त्या दिवसापासून अनुजा आणि सखी ह्यांच्यातले अंतर मिटले. त्या दोघी जीवाभावाच्या मैत्रिणी झाल्या. हे झाले होते ते केवळ शंकर पार्वतीच्या तांडव नृत्यामुळेच.